महाराष्ट्राचे शासन आणि राजकारण, लोकशाही विचाराचा बुलंद आवाज, लोक परिषद न्यूज। पण एक लक्षात ठेवा, ज्याचं ट्रीजर निघत असते ना ते कधीच यशस्वी होत नसते, कारण ते बरोबर जयश्री पाटलांनी सांगितलं, ट्रीजर ज्या पुस्तकाचं ते फ्रीजर मध्ये जात असतं. कारण या विद्यापीठामध्ये ना आम्ही खूप असे पुस्तकाची चर्चा झालेली पाहिली, पण ते जे चर्चा झालेली पुस्तकं असतात ना ते फ्लॉप शो असतात. आता हे बघा, ट्रीजर आहे तर फ्रीजर मध्ये जाणार आहे, तुम्ही वाचा आणि आपण सरकारमध्ये सहभागी आहात, आपलं सरकार आहे. 12,000 ते 16,000 एसटी महामंडळाला तोटा आहे, यासाठी आपण काय करणार आहात? सरकार आमचं, एसटी महामंडळ आमचं आहे. कष्टकऱ्यांच्या बाबतीमध्ये येणाऱ्या काळामध्ये आम्ही सर्वांकष जे आमचे यथोचित प्रयत्न आहेत ते करून संपूर्ण कष्टकऱ्यांना न्याय देण्याचा आम्ही पुरेपूर, म्हणजे आम्हाला खात्री आहे की आम्ही प्रयत्न करणार म्हणणार नाही, पुरेपूर आम्हाला खात्री आहे की आम्हाला न्याय मिळेल आणि आराखडा तसं तयार केलेला आहे. बघा ससो खंडाळकर सर, आपण खूप चिंतनशील व्यक्तिमत्व आहात, पत्रकार नंतर व्यक्तिमत्व आहात, आणि मला हे म्हणायचं आहे की ते महामंडळ आहे आणि तिथं तोटा नफा नसतंय असं मी सन्माननीय परिवहन मंत्र्यांना एकदा नाही 4 वेळेस सांगितलंय आणि महाव्यवस्थापकांना सांगितलंय. त्याच्यामुळं त्या तोट्याची चिंता कुणी करण्याची गरज नाही. नाही काय हरकत, ते तोटा की नाही एका बुकसाठी असेल, अकाउंट बुकसाठी. एसटी महामंडळ हे म्हणजे मोठ्या उमेदीनं उभारून येणार आहे, 5,000 बसेस येणार आहेत, त्याच्यामुळं तोट्याची चिंता करायची गरज नाही. तोटा हा बुक्ससाठी आहे. सामान्य वाडी तांड्यापर्यंत सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजींची इच्छा आहे, कायम राहिलेली आहे, की शेवटच्या वाडी तांड्यापर्यंत ही रक्तवाहिनी आहे लालपरी कधीही थांबणार नाही, कारण ती सामान्य कष्टकऱ्यांसाठीची आहे, ती शेतकऱ्यांसाठी आहे, शेतमजुरांसाठी आहे. आता पुढाऱ्यांसाठी नाही म्हणता येईल, परंतु सामान्यांसाठी तीच आहे. तुमच्या आवडीचा एक प्रश्न विचारतो. मनोज जरंगेसाठी पुन्हा दिल्लीवर धडकणार, मुंबईवर धडकणार आहे, मुंबई जाम करणार आहे, लाखो मराठ्यांना सोबत घेऊन ती कूच करणार. यांच्या एवढं कुणालाच माहित नाही, कारण यांनीच मला चॅलेंज दिलं होतं कि अगर कोई बंबई में आने से जरंगे को रोक सकता है तो सदावर ते रोक सकता है. यांच्यात माझा संवाद झाला होता आणि त्या संवादातूनच मी यांना म्हणालो होतो की डंके की चोट पे जरंग्या को रोक के बताऊंगा, आणि मी मुंबईच्या शिवेमध्ये जरंगेला येऊ दिलेलं नव्हतं. त्याच्यामुळे जरंगे काय म्हणताय त्याच्यावर आता काही फार विश्वास करू नका. तयारी सुरू झाली आहे, बैठका सुरू आहे. आता हे पहा, कसं आहे की उद्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत, म्हणजे जिल्हा परिषद आहेत, पंचायत समिती आहेत, महानगरपालिका आहेत. त्याच्यामुळे कसं आहे की ते कोणीतरी खाज लावून दिलेली असते, कोणीतरी रसद पुरवलेली असते, आणि त्या रसदेच्या जोरावर जे आहे त्या व्हॅक्युमवर अशी माणसं बोलत राहतात. ही माणसं काही हिस्टॉरिक काय करू शकतात का? या माणसांनी उलट नुकसान केलं. आज तुम्हाला सांगतो, मला मराठा समाजातली मुलं फोन करून सांगतात की जिथं 9.5% जिथं EWS मध्ये मुलं असायची मराठा समाजाची, आज तुम्हाला सांगतो याच्यामुळे SCBC OBC या सगळ्या प्रकरणामुळे ती मुलं आज 5%वर आलेली आहे. याचं उत्तर जरंगीकडे आहे का? हे सगळं म्हणजे हिशोब आहे, हे काही वेगळं सांगायची गरज नाही. हा काय जातीय ससो खंडाळकर साहेब, कसं आहे की जातीय जनगणनेमुळं कोणाचं किती लोकसंख्या आहे इथपर्यंत ठीक आहे, ते नक्की होईल, परंतु एक लक्षात घ्या की मर्यादा जी आहे आरक्षणाची ती 50%च्या वर जाता येत नाही. 10% आपण सार्वजनिकपणे EWSचं आरक्षण दिलेलं आहे, म्हणजे 60%च्या वर, कारण ते 10% सुप्रीम कोर्टाने कन्फर्म केलेले आहे. त्यामुळे जातीय जनगणना झाल्यामुळे मायक्रो OBC किती आहे, कोण किती आहे याची नक्की त्याच्यावर परिणाम होईल. आणि त्यासोबतच ससो मला तुम्हाला सांगावं असं वाटेल की जातीय जनगणना झाल्यानंतर जो SC आहे आणि ST आहे त्या आरक्षणामध्ये बढोती होईल, ते आरक्षण वाढेल. कारण काय झालेलं आहे तुम्हाला जर म्हणजे सांगायचंच झालं तर, आपण छत्रपती संभाजीनगरमध्ये आहोत म्हणूनच सांगतो, विषयच काढला म्हणून, की माननीय मुख्य न्यायमूर्ती विद्यमान आताचे श्री गवई हे ज्यावेळेस छत्रपती संभाजीनगर बेंचला होते त्यावेळेस एका सामाजिक कार्यकर्त्यांनी केस टाकली होती, आणि त्यावेळेस
त्या म्हणजे प्रिन्सिपली कोर्टाला हे वाटत होतं की शेड्यूल कास्टची लोकसंख्या जास्त आहे या भागामध्ये, कारण काही विषय जे आहेत जिल्हा स्तरावरले आरक्षणाचे असतात, काही राज्य स्तरावरले असतात, परंतु त्यावेळेस कोर्ट वॉज व्हेरी इनेबल की तसं केलं तर इट विल बिकम ए मॉकरी ऑफ लॉ. म्हणजे पूर्वी दिलेल्या लोकांना जे इतर लोक एससीच्या जागांवर आले त्यांचं म्हणजे पुन्हा एकदा ते म्हणजे ती घडी बसू शकणार नाही. त्यामुळं मला एवढी नक्की खात्री आहे की SC STचं रिझर्वेशन वाढेल, कारण लोकसंख्येप्रमाणे असल्यामुळं, आणि ओबीसीच्या रिझर्वेशनच्या बाबतीमध्ये रिझर्वेशन वाढ होणार नाही, कारण मी सत्य बोलूनच गेलो पाहिजे. फक्त मायक्रो ओबीसी किती आहे, ओबीसी किती आहे किंवा भटका विमुक्त किती आहे, त्या बाबतीमध्ये मात्र नक्की आकडे सामोरे येतील. आणि त्याच अर्थानं मला सांगायचं आहे की माननीय मुख्य न्यायमूर्तींसमोर आता प्राखर्यानं 2-3 महत्वाचे मुद्दे आहेत गवई साहेबांसमोर. मला तुम्हा सगळ्याच कानवटे साहेब असतील, ससो असतील आणि सगळ्याच म्हणजे सन्मान्य पत्रकारांना सांगायचं आहे की आपण काल एक माध्यमांसमोर एक बातमी आली होती की माननीय राष्ट्रपती महोदयांनी 10 प्रश्न जे आहेत यांना विचारलेत मुख्य न्यायमूर्तींना की राष्ट्रपतींना सुप्रीम कोर्ट डायरेक्शन देऊ शकते का. मला तुम्हाला ती कॉपी सुद्धा माझ्याकडे आहे. आय वॉज द फर्स्ट पर्सन की मी माननीय राष्ट्रपतींना आणि माननीय पंतप्रधान कार्यालयाला लिहिलेली चिठ्ठी आहे, ती चिठ्ठी आहे माझ्याकडे, एक्नॉलेजमेंट आहे, आणि सुप्रीम कोर्टाचा माझ्याशी झालेला पत्रव्यवहार आहे. तामिळनाडू सरकार विरुद्ध गव्हर्नर तामिळनाडूची केस होती, त्याच्यामध्ये डिव्हिजन बेंच सुप्रीम कोर्टनं सांगितलं होतं की राष्ट्रपती कार्यालयाने कशा प्रकारे निकाली काढावा प्रश्न. तर मुद्दा असा आहे की संविधानिक अधिकार कायदा बनवण्याचे जे पार्लमेंटचे आहेत त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाने एंट्री करावी